यंदा 1972 सारखा दुष्काळ, वाचा काय म्हणाले पंजाब डक यासारख्या शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या एस.एम. मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक व शेअरही करा. शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे थंडीचा कडाका आहे, पण तुमच्या मनात मात्र भविष्यातील पावसाची चिंता आहे ना? 2026 मध्ये दुष्काळ पडेल का, या प्रश्नाने सध्या बऱ्याच शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. याच दरम्यान हवामान तज्ज्ञ पंजाब डक साहेबांनी थेट त्यांच्या हरभऱ्याच्या प्लॉटमधून यावर महत्त्वाचा खुलासा केला आहे. थंडी, ढगाळ वातावरण आणि 2026च्या पावसाचं नेमकं गणित काय असणार आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या वातावरणात होणारे बदल आणि व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या मेसेजमुळे अनेकदा गोंधळ उडतो. आज आपण पंजाब डक साहेबांनी 28 डिसेंबर 2025 रोजी दिलेल्या अतिशय महत्त्वाच्या अंदाजावर चर्चा करणार आहोत. साहेबांनी यावेळी दोन मुख्य गोष्टीवर प्रकाश टाकला आहे. एक म्हणजे सध्याचं हवामान आणि दुसरं म्हणजे 2026 सालच्या दुष्काळाची चर्चा. थंडी कधीपर्यंत राहणार? सध्या महाराष्ट्रात जी कडाक्याची थंडी पडत आहे ती 3 जानेवारी 2026 पर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे रब्बी पिकांना, विशेषतः हरभऱ्याला या थंडीचा चांगलाच फायदा होणार आहे. ढगाळ वातावरण पण पाऊस नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 4 जानेवारीपासून वातावरणात बदल झालेला दिसेल. पूर्व आणि पश्चिम विदर्भ, दक्षिण उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि खानदेश या सर्व भागात आकाश संस्था ढगाळ राहील. पण आनंदाची बातमी ही आहे की महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही. हे ढगाळ वातावरण हरभऱ्याला फूल लागण्यासाठी, कलिंगड आणि ऊसासाठी अतिशय पोषक ठरणार आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांनी किंवा इतर शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाची धास्ती घेण्याची गरज नाही. फक्त तमिळनाडू, केरळ आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाची शक्यता आहे, पण महाराष्ट्रात नाही. सर्वात मोठा प्रश्न, 2026ला दुष्काळ पडणार का? अनेक शेतकऱ्यांनी पंजाबरावांना फोन करून विचारले की साहेब, पुढच्या वर्षी दुष्काळ पडेल काय? यावर त्यांनी उत्तर दिले, खूप दिलासदायक आहे. पंजाब डक यांच्या मते 2026 मध्ये दुष्काळ पडणार नाही. त्याचे गणित समजून घ्या. 2025 ची स्थिती, या वर्षी अनेक ठिकाणी सरासरी दुप्पट पाऊस झाला. उदाहरणार्थ परभणी सरासरी 750 ते 700 मिमी पाऊस झाला असून ते 1300 मिमी पडला. सोलापुरात 350 मिमी ऐवजी 800 ते 900 मिमी पाऊस झाला. 2026 चे भाकीत, पुढच्या वर्षी इतका अतिवृष्टीचा पाऊस पडणार नाही, पण सरासरी इतका पाऊस नक्कीच पडेल. सरासरी पाऊस पडणे म्हणजे दुष्काळ नव्हे, उलट मर्यादित आणि या वेळेवर पडलेला पाऊस पिकांसाठी जास्त फायदेशीर ठरू शकतो. शेतकरी दादांनो, निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करण्यासाठी आपली तयारी लागतेच, पण 2026च्या दुष्काळाच्या अफवावर विश्वास ठेवू नका. पंजाब डक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे वर्षी शेतकऱ्यांसाठी चांगलेच असणार आहे. सध्या फक्त आपल्या शेतीतील पिकांचे नियोजन करा आणि बिंदास्त राहा.